साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ. दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर. टोटल 21 बक्षीस. पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना, दुसरा बक्षीस LED टीव्ही, तिसरा बक्षीस फ्रीज, चौथं बक्षीस मोबाईल, पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षीस. ऑफर कालावधी 1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर. 0% डाऊन पेमेंट. साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, राहुरी. ज्या लोकांना राहुरीबाबत काहीही माहिती नाही ते लोक आज राहुरीमध्ये येऊन आमच्यावरती टीका करतायत. त्यांच्या अज्ञानाची आम्हाला कीव येते. त्यांनी केलेली टीका म्हणजे बालिशपणाचं लक्षण आहे, असं युवानेते हर्ष तनपुरे यांनी विरोधकांवरती केलेल्या टीकेला उत्तर देऊन विरोधकांचा चांगलाच समाचार घेतलाय. महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या प्रचारार्थ युवानेते हर्ष तनपुरे हे तरुणांचा मोठा जनसमुदाय घेऊन आमदार प्राजक्त तनपुरे यांचा प्रचार करत आहेत. या दरम्यान त्यांना मतदारांकडून उदंड असा प्रतिसाद देखील मिळतोय. सकाळी त्यांचा राहुरी शहरात प्रचार दौरा सुरू होता. यावेळी पत्रकारांशी बोलताना हर्ष तनपुरे म्हणाले की राहुरी शहरामध्ये काहीच विकास झाला नाही. शहरामधील अनेक प्रश्न प्रलंबित असल्याचा आरोप विरोधकांनी 2 दिवसांपूर्वी केला. विरोधकांना उत्तर देताना हर्ष तनपुरे म्हणाले की शहरात सध्या भूमिगत गटार, नवीन पाईपलाईन योजनांची कामं सुरू आहेत. त्यामुळे शहरामधील रस्त्यावरती खोदकाम झालं होतं. मात्र नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून झालेल्या खोदकामावरती तातडीनं काँक्रिटीकरण करण्यात आलंय. भूमिगत गटार, नवीन पाईपलाईन योजना ही महत्त्वाची विकास कामं आहेतच. तसेच शहरामध्ये प्रत्येक वॉर्डामध्ये महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह बांधण्यात आलंय. तसेच त्यांची रोजच्या रोज सफाई देखील केली जाते. शहरामध्ये लोकांची त्याबद्दलची काहीच तक्रार नाही, परंतु ज्या लोकांना राहुरी शहराबाबत काहीच माहिती नाही ते बाहेरचे लोक येऊन तक्रारी करतायत आणि आमच्यावर टीका करतायत. विरोधकांनी नागरदेवळे इथे होत असलेली नगर परिषद होऊ दिली नाही. ज्यांना स्वतःलाच प्रगती करायची नाही ते राहुरीमध्ये येऊन टीका करतायत. त्यांनी केलेली टीका ही बालिशपणाचं लक्षण आहे. विरोधकांनी त्यांच्या 10 वर्षांच्या कार्यकाळात कोणती विकास कामं केली हे त्यांनी दाखवून द्यावं, असं सांगून हर्ष तनपुरे यांनी विरोधकांचा चांगलाच खरपूस समाचार घेतला. यावेळी काँग्रेसचे नेते रावसाहेब चाचा तनपुरे, माजी नगरसेवक नंदूभाऊ तनपुरे, शहाजी ठाकूर, संजय साळवे, सोन्याबापू जगदने, अशोक आहेर, सत्तारबाई शेख, ओंकार कासार तसेच शरद पवार, दादू साळवे, अर्जुन बुराडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. आज राहुरी नगर पाथर्डी या विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्राजक्तदादा तनपुरे यांच्या प्रचारार्थ राहुरी शहरामध्ये गेल्या काही दिवसापासून आम्ही प्रचार फेरी काढतोय. खऱ्या अर्थानं विकासांची कामं करत असताना जोपर्यंत ते कामं होत आहेत तोपर्यंत थोड्याफार नागरिकांना काही गोष्टी सहन करायला लागतात. जसं आपण जर बघितलं की भूमिगत गटारीचं काम चालू आहे, त्यानंतर राहुरी शहरामध्ये गॅसची पाईपलाईन येणार आहे. त्यामुळं काही रस्त्यांवरती आपल्याला खोदलेलं काम दिसत असेल, पण त्याही मी आपल्याला सांगू इच्छितो की ज्या ज्या ठिकाणी पाईप पसरून झालेत त्या ठिकाणी वरच्या भागावरती काँक्रीट केलेलं गेलेलं आहे तेवढ्या पाईपच्या जागेपुरतं. त्यामुळं नागरिकांना फार काही त्रास या ठिकाणी आम्ही सहन करू देणार नाही. त्याचप्रमाणे काही विरोधक या ठिकाणी आम्हाला हे करत आहेत की आमच्यावर टीका करत आहेत की राहुरीमध्ये महिलांसाठी एखादं स्वच्छतागृह नाही. तर मी आपल्याला सांगू इच्छितो की एखादं म्हणण्यापेक्षा राहुरीमधल्या प्रत्येक वॉर्डमध्ये आपण जर जाऊन बघितलं तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे स्वच्छतागृह महिलांसाठी सेपरेटली बांधण्यात आलेले आहेत. नुसते बांधण्यात नाही आले तर रोज त्यांची साफसफाई होते. जे लोक त्याचा वापर करतात ते कधी त्याबद्दल तक्रार त्यांनी केली नाही, पण ज्यांना या शहराबद्दल काही माहीत नाही ते बाहेरून येऊन या शहराबद्दल तक्रार करतात. त्याचप्रमाणे स्मार्ट सिटी झाली नाही असं त्यांचं म्हणणं आहे. खरं विरोधकांच्या या अज्ञानाचं खरं कीव येते की एकाच दिवशी त्यांना स्मार्ट सिटी पाहिजे. स्मार्ट सिटी म्हणजे एक एक टप्प्यामध्ये एक एक काम आपण करत जातो आणि नंतर ती स्मार्ट सिटी बनते. त्यात तुमचं आपण जर बघितलं की एक अत्यंत सुंदर असा जॉगिंग ट्रॅक या ठिकाणी बनलेला आहे, जे माझ्या विरोधकांच्या गावात तर कधी दिसणारच नाही, कारण त्यांनी कधी तिथं त्या गोष्टीचा विचार केलेला नाही.
दुसरं आहे की राहुरीमध्ये जर स्मार्ट आणि टेक्नॉलॉजीचीच गोष्ट करायची आहे तर माझ्या विरोधकांना सांगायचं आहे की आपलं इकडं राजकारण यायच्या आधी राहुरी नगर परिषदेने डिजिटल लॉकरच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. टेक्नॉलॉजीमध्ये अत्यंत सुशिक्षित नेतृत्व या ठिकाणी आले, त्याच्यामुळं टेक्नॉलॉजीची भाषा ही माझ्या विरोधकांनी किंवा ज्यांनी काल परवा केली टीका त्यांनी करूच नये. त्यांनी फक्त नागरदेवळासारखी एखादी नगरपालिका असेल ती होऊ दिली नाही आहे. ह्या गोष्टी पण आपण बघितल्या पाहिजे की ज्यांना स्वतःलाच काही प्रगती करायची नाही ते आज येऊन राहुरीमध्ये टीका करते, तिथं खड्डे आहेत, हे आहेत. आज जर आपण राहुरीमध्ये फिरलात तर जवळपास सगळ्या वाड्या वस्त्यांवरती सगळ्या गल्लीबोळांमध्ये काँक्रिटीकरण झालेलं आहे. यावरूनच दिसून येतं की आमचे विरोधक फार काही राहुरी शहरात फिरलेले दिसत नाहीत. फक्त एखाद्या खड्ड्याचं जिथं काम चालू असेल तिथं जायचं, तिथले फोटो काढायचे, तिथले खड्डे दाखवायचे, एवढंच काम त्यांनी केलेलं आहे. त्यामुळं नागरिकांनाही या अत्यंत म्हणजे बालिश अशा टीकेवरती हसू येईल अशी ही टीका आहे. त्यामुळं आपण आणि प्राजक्तदादांचा एक स्वभाव आहे की ते सहसा दुसऱ्यांनी काय केलं नाही त्याच्यावर बोलत नाहीत, ते स्वतः काय केलं आहे ते बोलत आहेत. त्यामुळं माझ्या विरोधकांना एक आव्हान आहे की आपण काय केलं आहे 10 वर्षामध्ये, कोणती सिटी आपण स्मार्ट केली, एवढं फक्त त्यांनी दाखवावं की ही सिटी आम्ही स्मार्ट सिटी करून दाखवली आहे. असं त्यांच्याकडं कुठलंही उत्तर नाही. त्यामुळे अशा काहीतरी पोरकळ टीका करून त्यांनी त्यांचा वेळही वाया घालू नये आणि मतदार बंधूंचा वेळही वाया घालू नये. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने, तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल,